ओबीसी क्रिमिलेअरचा पेच सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या याचिकेवर लवकरच सुनावणी। नागरी सेवा 2025च्या नियुक्त्या रखडल्या, पालकांच्या पगारावर क्रिमिलेअर ठरणार नाही। लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता। 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर सरकारचे निर्देश। अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांची पडताळणी। आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का, याकडे लक्ष। मनोज जरांगेंचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा। मुंबईमध्ये आंदोलनासाठी सरकारचे नवे नियम। आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित। मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी बंधनकारक। आंदोलनात बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यास बंदी। मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा प्रजा फाउंडेशनचा वार्षिक अहवाल जाहीर। अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड पहिल्या स्थानी। शिवसेनेचे प्रकाश सुर्वे शेवटच्या, तर आदित्य ठाकरे 18व्या क्रमांकावर। अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी मोठी बातमी। रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवर संशय। राज्यभरामध्ये 10,000 व्हेंटिलेटर बॉम्ब। उच्चस्तरीय समिती करणार चौकशी। सरकारी रुग्णालयामध्ये किडनी यकृत प्रत्यारोपणाची सुविधा। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। गरीब गरजू रुग्णांना मोठा दिलासा। राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे होणार लेखापरीक्षण। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश। अमरावती दुर्घटनेनंतर सरकारला जाग। भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय। मोठ्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा प्रमाणपत्र बंधनकारक। अपघात टाळण्यासाठी नवं पाऊल। देशभरामध्ये ईद ए मिलादचा उत्साह। मशिदींमध्ये विशेष प्रार्थना, मिलाद महफिल आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। गरीब आणि गरजूंना अन्नदान आणि मदत। रेल्वेमध्ये मराठी लोकांना जेवण देऊ नका। परप्रांतीय तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भोजपुरी बोलायला लावा, मगच त्यांना जेवण द्या, तरुणाची मुजोरी। सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज। यंदा देशामधून मान्सूनच्या परतीचा प्रवासही लवकरच। रब्बी हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची तूट। वरुण राजा रुसल्यानं गंभीर परिस्थिती। पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता। कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती चांगली। नाशिक जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। गुळाच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण। गुळ आधी महागला, आता दरात घसरण। कोल्हापुरात सोमवारी गुळाचे सौदे नाही। कोल्हापुरात आज गुळाचे सौदे होणार। दिवाळीमध्ये कांदा आणखी रडवण्याची शक्यता। या महिन्यापासून कांद्याची आवक कमी होणार। किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री। पुढील 2 महिने कांद्याचे दर तेजीमध्ये राहण्याची शक्यता। लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचं खेळ चाले। कांदा एक्सप्रेसमध्ये रात्रीतून कांदा लोड केल्याची माहिती। काल दिवसभरामधून एका ट्रकमधूनच भरला कांदा। नाफेड एनसीसीएफचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात। रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलं। मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना नाशिकमध्ये रोखलं। इंदिरानगर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलं। शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या।